नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं अॅग्रोवन. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी काहीशी दिलासादायक बातमी आहे. पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दरानं भरपाई मिळेल असं सरकारनं स्पष्ट केलंय. कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी 13,600 रुपयांची मदत दिली जाईल. तसंच ही मदत 2 हेक्टरपर्यंत नाही तर 3 हेक्टरपर्यंत मिळेल असंही सरकारनं स्पष्ट केलंय. म्हणजेच एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त नुकसान भरपाई 40,800 रुपयांपर्यंत मिळू शकते, जर त्या शेतकऱ्याचं नुकसान 3 हेक्टर झालं असेल तर. आता सरकारनं केवळ कोरडवाहू पिकांना नुकसान भरपाई कशी मिळेल याची माहिती दिली, पण काही भागात फळपिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. फळपिकांना नुकसान भरपाई किती मिळणार हे मात्र सरकारनं अजून देखील स्पष्ट केलेलं नाहीये. आता सरकारनं ट्विट करून जिरायती म्हणजेच कोरडवाहू पिकांना किती भरपाई मिळेल हे जाहीर केलं. ट्विटमध्ये सरकारनं असा उल्लेख केला की 3 हेक्टरच्या मर्यादेत भरपाई मिळणार आहे. तसंच हेक्टरी भरपाई ही नव्या निकषानुसार म्हणजेच 8,500 रुपयांऐवजी 13,600 रुपये भरपाई मिळणार आहे. म्हणजेच एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान 3 हेक्टर असेल तर त्या शेतकऱ्याला 40,800 रुपये भरपाई मिळेल. जर नुकसान 2 हेक्टर असेल तर भरपाई 27,200 रुपये मिळेल. आणि जर नुकसान 1 हेक्टरपेक्षा कमी म्हणजे जर 1 एकर असेल तर जवळपास 5,500 रुपये त्या शेतकऱ्याला भरपाई मिळू शकते. आता ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये आणि सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागात पावसानं नुकसान झालं होतं. त्याचे पंचनामे सुरू आहेत. पण या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना किती भरपाई मिळणार हा प्रश्न कायम होता. पण सरकारनं कोरडवाहू पिकांसाठी भरपाईची माहिती दिली आहे. पण सरकारनं अजून देखील याविषयी GR काढलेला नाही आहे. केवळ ट्विटरवर ही माहिती दिली आहे. सरकारनं GR काढल्यानंतर बागायती पिकांचं आणि फळपिकांच्या नुकसान भरपाईची माहिती स्पष्ट होईल. म्हणजे किती भरपाई मिळेल हे देखील स्पष्ट होईल. पण राज्य सरकारनं यापूर्वी नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना NDRFच्या प्रचलित दरापेक्षा वाढीव दरानं भरपाई दिली होती. NDRFच्या निकषानुसार शेतकऱ्यांना 2 हेक्टरपर्यंतच भरपाई दिली जाते. तसंच कोरडवाहू पिकांसाठी 8,500 रुपये, बागायती पिकांसाठी 17,000 रुपये आणि फळ पिकांसाठी 22,500 रुपये भरपाई देण्याची तरतूद आहे. पण राज्य सरकारनं नोव्हेंबर आणि डिसेंबर 2023 मध्ये अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीपोटी वाढीव मदत दिली होती. कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी भरपाई 8,500 रुपयांऐवजी 13,600 रुपये करण्यात आली होती, म्हणजेच देण्यात आली होती. बागायती पिकांसाठी 17,000 27,000 रुपये आणि फळ पिकांसाठी 22,500 रुपयांऐवजी 36,000 रुपयांची भरपाई देण्यात आली होती. त्यानुसार कोरडवाहू पिकांना भरपाई मिळेल अशी माहिती सरकारनं दिली आहे. म्हणजे सरकारनं अशी माहिती ट्विटमधून दिली आहे. परंतु फळपिकाच्या भरपाईविषयी अजून देखील सरकारनं स्पष्टता दिलेली नाही किंवा ट्विटमध्ये तसा उल्लेख देखील केलेला नाही आहे. आता एकूणच सरकारनं जी माहिती दिली याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव आणि इतर योजनांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या अॅग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.